नमस्कार. सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 27 नोव्हेंबर 2025 वार गुरुवार. बातमीची सुरुवात करूया सुविचारमालेने. आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावरील एक पायरी आहे, जी ओलांडल्याशिवाय पुढे जात नाही. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. माडी रोडवरील अच्युत महाराज हॉस्पिटल परिसरात भीषण अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात 5 ते 6 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे, तर एक महिला मृत अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आली असून वाहन चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्यापही स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. अमरावती मार्डी रोडवरील अच्युत महाराज हॉस्पिटल परिसरात गुरुवारच्या सायंकाळी भीषण अपघात घडला. या अपघातात 2 वाहने जी विरुद्ध दिशेने जात होती आमने सामने जोरदार धडकली. प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत 5 ते 6 जण जखमी झाले होते, मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. त्यात एक महिला रुग्णालयात दाखल होताच मृत घोषित करण्यात आली, तर एका वाहन चालकाचा मृत्यू घटनास्थळीच झाला होता. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जखमी आणि मृतकांची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेची माहिती तात्काळ फ्रेझरपुरा पोलिसांना देण्यात आली. जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर मृतकांना शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण आणि अपघातात जखमी आणि मृत झालेल्यांची ओळख पटविण्याचे काम पोलीस करीत आहेत. पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे, तर अपघाताची माहिती मिळताच रुग्णालयात संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीची व्यवस्था केली. ही दुर्घटना माडी रोडवरून प्रवास करताना वाहन चालकांनी सतर्क राहणे किती महत्वाचे आहे हे अधोरेखित करते. स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती हा नारा आपण रोज ऐकतो, परंतु अमरावतीच्या पश्चिम भागातल्या जावेदनगर प्रभाग क्रमांक 16 मध्ये मात्र चित्र अगदी उलट दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून महानगरपालिकेची कचरा वाहने याच ठिकाणी कंटेनर रिकामे करीत आहेत. यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे आणि नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. या मार्गावरून जाणाऱ्या महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना दररोज नाक दाबूनच जावे लागत आहे. कचऱ्यामुळे माशा, डास, जंतू वाढले असून गंभीर आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी महानगरपालिकेकडे तक्रारी दिल्या, निवेदने दिलीत, परंतु आजही स्थिती जैसे थे आहे. नागरिकांचा एकच सवाल, स्वच्छ अमरावती सुंदर अमरावतीचा नारा फक्त कागदपत्री, प्रत्यक्षात काम कधी होणार? या गंभीर कचरा प्रश्नावर महानगरपालिका प्रशासन लक्ष देणार का, किंवा हा नारा केवळ घोषणांपुरतीच राहणार? विस्तृत बातमीसाठी कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. अमरावती शहर हे स्वच्छ हवेचे शहर म्हणून ओळखले जाते, परंतु या शहरातील पश्चिम मुस्लिम बहुल भागात जावेदनगर प्रभाग 16 कचऱ्याचा डोंगर उभा राहिला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून महानगरपालिका आपल्या कचरा वाहनांचे कंटेनर याच ठिकाणी रिकामे करतात. यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. या मार्गावरून लहान मुले, महिला, कामगार आणि शाळा कॉलेजला जाणारे युवक रोज जातात, परंतु त्यांना नाक दाबूनच या रस्त्यावरून जावे लागते. आरोग्याच्या दृष्टीनेही हा गंभीर धोका आहे. डास, माशा, जंतूंची संख्या वाढली असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे. नागरिकांनी महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी दिल्यात, मीटिंग्स झाल्यात, फोटो सेशन झालेत, आश्वासने दिलीत, परंतु प्रत्यक्ष कारवाई मात्र काहीच दिसली नाही. नागरिकांचा एकच सवाल, स्वच्छ अमरावती सुंदर अमरावतीचा नारा फक्त कागदपत्री, प्रत्यक्षात काम कधी होणार? या गंभीर कचरा प्रश्नावर महानगरपालिका प्रशासन लक्ष देणार का, किंवा हा नारा केवळ घोषणापुरताच राहणार? स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती हा नारा आपल्या अमरावती शहराला दिला जातो आणि महाराष्ट्रातून सर्वात जास्त
शुद्ध हवेचं ठिकाण हे अमरावती मानलं जातं. मात्र आपली अमरावती खरंच स्वच्छ आणि सुंदर आहे का हेच बघण्याकरता आज सिटी न्यूजची टीम दाखल झालेली आहे पश्चिम मुस्लिम बहुल भागातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये. आपण बघू शकता या ठिकाणची काय सध्या परिस्थिती झाली आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महानगरपालिकेच्या जे आहे तो स्वच्छता विभागाच्या गाड्या या ठिकाणी संपूर्ण कचरा खाली करण्याकरिता येतात. यालाच लागून एक नागरिक वस्ती आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे कचऱ्याचं साम्राज्य तयार झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात येथील नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होताना आपल्याला दिसून येत आहे. काही नागरिकांनी आमच्या सिटीशी सुद्धा संपर्क साधला. तेच जाणून घेण्याकरिता आज आम्ही या ठिकाणी पोस्ट क्रमांक 16 आहे जावेदनगर परिसरातील हा नाला आहे. या संपूर्ण नाल्याच्या परिसरामध्ये महानगरपालिकेच्या वतीने कचरा टाकण्यात आलेला आहे. आपण जर एकंदरीत बघितलं तर या ठिकाणाहून फक्त 500 मीटर अंतरावर कंपोस्ट डेपो तयार करण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी संपूर्ण शहराचा कचरा टाकल्या जातं. मात्र महानगरपालिकेच्या गाड्या त्या ठिकाणी न जाता याच ठिकाणी संपूर्ण प्रकारचा कचरा खाली करत आहेत. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला असेल, नागरिक असेल, लहान बालकं असेल या ठिकाणाहून ये जा करीत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या जीवितावर आणि आरोग्यावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या स्थानिकांनी आमच्या सिटी न्यूजचे संपर्क साधला. आम्ही त्याच ठिकाणी सध्या आपण उभा आहोत आणि काही नागरिकांशी आपण या संदर्भात चर्चा सुद्धा करणार आहोत. काय नाव आपलं? क्या मेरा नाम शेख दानिश शेख अकील जावेद नगर रहवासी हूँ मैं। यहाँ पे कचरे की वजह से इतनी तकलीफ है कि कचरे की वजह से जंगली कुत्ते, उसके बाद में गंदगी, पूरी शहर की गंदगी मतलब इस एरिया के अंदर आ रही है। मतलब गंदगी के लिए तो ये हटाना ज़रूरी है। आयुक्त साहब से हमारी निवेदन है कि ये हटाओ, इसको बंद करो। यहाँ पे भी इंसान लोग रहने वाले हैं। सामने में मस्जिद है, बाजू में मंदिर है, नमाजियों को त्रास, हर चीज़ को त्रास। घर का दरवाजा खोले के बाहर आना चालू, मरे मरे जानवर आते हैं यहाँ पे। उसके बाद में छोटे छोटे बच्चों का स्कूल जाना आना जाना चालू रहता, लेडीज आती लेडीज जाती। ये इसके वजह से बहुत तकलीफ हो रही है, पूरे मोहल्ले वालों को तकलीफ हो रही है, सभी को तकलीफ हो रही है। आपने कभी मनपा जब सर थे अपने आयुक्त साहब थे, वो नाम उनका नहीं आपने निवेदन दिया था? हाँ, सर को कार्रवाई वगैरह हुई थी जब सब जब कोई कार्रवाई नहीं हुई थी, उनका राउंड भी नहीं हुआ, तो उनसे एक मांग की थी हमने कि आप आके सिर्फ एक बार प्लीज राउंड आपकी सिर्फ राउंड कीजिए। तो राउंड के भी बारे में कुछ नहीं हुआ, राउंड भी उनका हुआ नहीं। फिर एक छोटा सा राज सोशल फाउंडेशन है, उन्होंने किया था तो उनसे बंद हो गया था जी जी पूरे मोहल्ले वालों के साथ में। अभी हमारी ये मांग है कि अब ये बंद करना है, यहाँ पे गंदगी बंद। उसके बाद में उसके वो जंगली कुत्ते पैदा हो जा रहे हैं, बाहर के इधर उधर के कुत्ते साइड ये साइड में आते हैं, छोटे बच्चों का जाना आना, स्कूल जाना, मस्जिद में जाना, वो सब बंद हो जा रहा है। तो ये सरकार से इससे मांग है हमारी आयुक्त साहब से कि इसको बंद कराए, इस पे एक्शन ले कोई ना कोई। क्या बताएंगे? ये कहता बच्चे जाते हमारे मदरसे के अंदर, छोटे छोटे इनके वाले नाती नवासे कुत्तों को देख के वापस चल जा रहे भाई। इसके वजह से पूरी जो पढ़ने लिखने वाले बच्चे पूरे घर को बैठ जा रहे, कहाँ से शिक्षण मिलेगा इनको। यहाँ से देखो, ये हम तुमको बता रहे, यहाँ से कल से एक भी गाड़ी नहीं आएंगी, ये बता दे रहा मैं। क्या क्या अपन क्या बांध काम बताएंगे? नहीं, अगर गाड़ियां अगर आना भाई, चालू रही हमको तो फिर अब गाड़ी हमारे को नहीं कुछ ना था। कुछ करना पड़ेगा कार्रवाई। हाँ, हम कुछ उसके लिए करेंगे हमारे भी। को कार्रवाई कुछ ना कुछ करना पड़ेगा, या तो फिर कुछ ना कुछ करना ही पड़ेगा। देखो यहाँ से नजदीक है, फिर भी आप फिर भी यहाँ पर कचरा डाल रहे हैं आप, तो बोलो हम क्या करें। पहले भैया बंद कर देते, उधर डाल रहे थे। लो चांद भाई, मंसूर खां अफजल खां। क्या तकलीफ हो रही है आपको? तकलीफ हमको ये है कि हमारे बच्चे यहाँ से मदरसा जाते हैं, स्कूल जाते हैं, यहाँ कुत्ते खड़े रहते हैं, काटते हैं। अरे कचरे की वजह यहाँ पूरे कुत्ते रह रहे हैं, यहाँ कचरे की वजह पूरे कुत्ते रह रहे हैं, यहाँ मरे हुए जानवर डाल रहे हैं यहाँ पर। उससे तकलीफ और हमको ज्यादा बात से, मंदिर है यहाँ, मस्जिद है, दोनों है यहाँ पर। इसके वजह पूरी तकलीफ है हमको ये रोड से। ये गाड्या बंद होना हमको। नक्कीच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांना त्रास होतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे आणि यावर जर कोणता तोडगा निघाला नाही तर आम्ही या महानगरपालिकेच्या कचऱ्यांच्या गाड्या इथून येऊ देणार नाही असा पवित्रा सुद्धा या ठिकाणी नागरिकांनी घेतला आहे. कॅमेरामॅन मोहन विश्वकर्मासह मी रोहित खळे, पाहत सिटी न्यूज अमरावती. अमरावतीत गुरुवारी दहशतवादी विरोधी मॉक ड्रिलची जलद प्रतिसाद पथकाने प्रभावी प्रात्यक्षिके सादर केलीत आहे. सकाळी 12:30 ते 2 च्या वेळेत शासकीय विश्रामगृह येथे ड्रिल पार पडली आहे. आगामी निवडणुका, व्हीआयपी सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या संपूर्ण मॉक ड्रिलमध्ये कमांड रुलनी अतिशय कौशल्याने 2 अतिरेक्यांना ताब्यात घेतलं आणि ओलीस ठेवलेल्या 3 व्हीआयपींची सुरक्षित सुटका केली आहे. या कारवाईत विविध विभागांनी संयुक्तपणे काम करून उत्कृष्ट समन्वय दाखवलाय. अमरावती शहरात जलद प्रतिसाद पथकाकडनं
दहशतवाद विरोधी मॉक ड्रिल करण्यात आली आहे. 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:30 ते 2 दरम्यान शासकीय विश्राम भवन परिसरात ही ड्रिल राबवण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर व्हीआयपी सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस आयुक्त कार्यालयाने ही कारवाई आयोजित केली आहे. मॉकड्रिल दरम्यान जलद प्रतिसाद पथकाने प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कमांडोंनी अतिदक्षता आणि चपळाई दाखवत संपूर्ण प्रात्यक्षिके यशस्वी पार पाडली आहे. या कारवाईमध्ये 2 काल्पनिक अतिरेक्यांना ताब्यात घेण्यात आले, तर त्यांनी ओलीस ठेवलेल्या 3 व्हीआयपींची सुरक्षित सुटका करण्यात आली. या कारवाईत जलद प्रतिसाद पथकातील कमांडो, डॉग स्क्वॉड, बीडीडीएस पथकाचे पोलीस निरीक्षक रवी जेधे आणि स्टाफ, एटीबीचे पोलीस उपनिरीक्षक सोनवणे आणि स्टाफ, तसेच स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक रोशन सिरसाट आणि त्यांचे पथक सहभागी झालेत. विश्राम भवनचे प्रभारी श्रीकृष्ण गोमकाळे आणि त्यांचा स्टाफ देखील या मॉकड्रिलमध्ये सक्रिय सहभागी होते. सर्व विभागांनी एकत्रित समन्वय साधत संपूर्ण कारवाई सुरक्षित आणि प्रभावीपणे पूर्ण केली आहे. ही मॉकड्रिल पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त श्याम घुगे, मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ आणि फ्रेजरपुरा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुणकर यांच्या मार्गदर्शनानुसार यशस्वी करण्यात आले. महानगरपालिका निवडणुकीकरिता जारी केलेल्या प्रारूप मतदार यादीवर आक्षेप नोंदविण्याकरिता अंतिम मुदत आता वाढवण्यात आली आहे. यापूर्वी 27 नोव्हेंबर पर्यंत नागरिकांना वेळ दिला होता. मात्र वाढत्या तक्रारी आणि मागणी लक्षात घेऊन प्रशासनाने आता 3 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे. आतापर्यंत तब्बल 262 नागरिकांनी आपले आक्षेप नोंदविले आहेत. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची अपडेट. प्रारूप मतदार यादीमधील आक्षेप नोंदवण्याची अंतिम मुदत प्रशासनाने वाढवली आहे. 20 नोव्हेंबर रोजी ही यादी ऑनलाईन प्रसिद्ध केली गेली होती आणि नागरिकांना 27 नोव्हेंबर दुपारी 4 वाजेपर्यंत तक्रारी दाखल करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र वाढत्या तक्रारी, तांत्रिक अडचणी आणि नागरिकांच्या मागणीचा विचार करून आता ही मुदत 3 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. या दरम्यान गुरुवार 27 नोव्हेंबर पर्यंत एकूण 262 नागरिकांनी आपले आक्षेप नोंदविले आहेत. यात नाव गहाळ असणे, पत्ता चुकीचा असणे, मृत व्यक्तींची नावे कायम राहणे, तसेच एकाच व्यक्तीचे नाव 2 ठिकाणी आढळणे अशा त्रुटींवर नागरिकांनी आक्षेप घेतले आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना आव्हान: मतदार यादीतील तुमचे नाव, पत्ता आणि तपशील अचूक आहेत का हे त्वरित तपासा, कारण हा तुमचा मतदानाचा हक्क आहे. आवश्यक बदल किंवा दुरुस्तीसाठी 3 डिसेंबर ही शेवटची संधी आहे. महापालिका निवडणूक जवळ आल्याने मतदार यादी अचूक असणं अत्यंत महत्वाचं. त्यामुळे नागरिकांनी पुढाकार घेऊन लवकरात लवकर आपले आक्षेप नोंदावेत. अमरावती शहरात वाढत्या मानव कुत्रा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आणि सर्वोच्च न्यायालयातील याचिका क्रमांक 5/2025 नुसार गुरुवारी अमरावती महानगरपालिकेत एक महत्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक पार पडली आहे. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या या बैठकीत शहरातील कुत्र्यांची वाढती संख्या, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि एबीसी कार्यक्रमाची अंमलबजावणी यावर सखोल चर्चा करण्यात आली आहे. शहरातील सर्व विभागांनी एकत्रितपणे नियोजनबद्ध पद्धतीने आणि न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून काम करण्यावर भर देण्यात आला आहे. गुरुवारी अमरावती महानगरपालिका कॉन्फरन्स हॉलमध्ये आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली मानव कुत्रा संघर्ष संस्थात्मक व्यवस्थापन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या याचिका क्रमांक 5/2025 संदर्भातील मुद्द्यावर उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. बैठकीस आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय विभाग, स्वच्छता विभाग, कायदेविषयक शाखा, पोलीस प्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. न्यायालयीन आदेशांचे काटेकोर पालन व्हावे आणि शहरातील भटक्या कुत्र्यांशी निगडीत समस्या कमी व्हाव्यात यासाठी सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या. शहरात वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येमुळे चावे देण्याच्या घटना, रेबीजचा धोका आणि नागरिकांची भीती या पार्श्वभूमीवर वैज्ञानिक सर्वेक्षण, पुनर्वसन, जलद तक्रार निवारण आणि जनजागृती यावर विशेष भर देण्याचा निर्णय झाला. पशुवैद्यकीय विभागाने एबीसी म्हणजेच अॅनिमल बर्थ कंट्रोल कार्यक्रमाचा आढावा सादर केला. आयुक्तांनी स्टरलायझेशन आणि लसीकरण मोहिमेला गती देण्याचे तसेच सर्व वार्डात स्वतंत्र देखरेख समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. सध्या असे आहे की ज्या डॉग ज्या एरियामध्ये आहे, डॉग आहे, त्यांची संख्या त्याच एरियामध्ये सारखी राहतो, ते कमी होत नाही.
तर तुम्हाला माहिती असेल सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिला होता की सगळे डॉग्सना सिटी लिमिट्स से बाहेर करायचे ऐसा. पण नंतर मग तो आदेशवर स्टे आला कारण काही विरोध झाला. सध्या जे आपल्यासाठी ऑर्डर आहे तर यामध्ये असं आहे की जे मुख्य ठिकाण आहे शहराचे लाईक बस स्टँड इथे लिहिलंय सर्व सरकारी आणि खाजगी शैक्षणिक संस्था, स्कूल्स, कॉलेजेस, रुग्णालय, PHC असेल, प्रायव्हेट असेल, कुठेतरी असेल, सार्वजनिक क्रीडा संकुल किंवा स्टेडियम, बस थांबे डिपो, बस टर्मिनल, रेल्वे स्टँड, एअरपोर्ट सगळ्यांची ओळख करून यादी तयार करणे आणि सर्व संबंधित संस्थेच्या व्यवस्थापनास माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या कार्याबाबत अवगत करणे. त्यामुळे आज या बैठकीत सर्व संस्थांना बोलवलं आहे की या कारवाई करणे आवश्यक आहे. प्रत्येक संस्थाने आपल्या आपल्या कार्यक्षेत्रासाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती करणे आवश्यक आहे. नोडल ऑफिसर फॉर डॉग केसेस सध्या थोडी संस्था मला पत्र देत आहे, परंतु यामध्ये नोडल ऑफिसरची नियुक्ती करणे तसेच म्युनिसिपल लिमिट्स मध्ये जे केसेस आहे यांचे रेझोल्युशनसाठी प्रॉपर कोऑर्डिनेशन करणे आवश्यक असल्यामुळे प्रत्येक संस्थेने नोडल ऑफिसरची नियुक्ती करावी जी आमच्या वेटरनरी विभाग सोबत कोऑर्डिनेट करते. नागरिकांच्या तक्रारी तत्काळ सोडविण्यासाठी 24/7 नियंत्रण कक्ष सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तक्रारींची नोंद डिजिटल स्वरूपात ठेवण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. शहरी भागातील कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी कडक सूचना देण्यात आल्या. उघडा कचरा साठविल्यास भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्यास संबंधित विभागावर कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले. रिस्पॉन्सिबल पेट ओनरशिप, रेबीज प्रतिबंधक आणि प्राण्यांसोबत सुरक्षित वर्तन यावर शाळांमध्ये विशेष मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या शेवटी 7 प्रमुख कृती आराखडा मंजूर झाला. त्यामध्ये सर्व वार्डांचे कुत्रे सर्वेक्षण, ABC आणि लसीकरण मोहीम गतिमान करणे, 24/7 हेल्पलाईन सुरू करणे, जास्त समस्या असलेल्या भागात विशेष मोहीम, प्राणी पुनर्वसन केंद्रांची क्षमता वाढविणे, नगरजन आणि विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम, विभागीय समन्वय समितीची स्थापना यांचा समावेश आहे. अमरावती महानगरपालिका नागरिकांची सुरक्षा आणि प्राण्यांचे संरक्षण या दोन्ही गोष्टींना प्राधान्य देत तातडीने उपाययोजना राबविण्यास सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आज दिनांक 27/11/2025 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी 7/11/2025 रोजी जी भटक्या कुत्र्यांच्या संदर्भामध्ये याचिका जी सुमोटो पिटिशन दाखल झालं होतं त्याच्या अनुषंगाने जी कारवाई महानगरपालिका स्तरावरून तसेच विविध प्रशासकीय प्रमुखांच्या अधीनस्थ असलेल्या कार्यवाही किंवा त्यांच्या अधीनस्थ असलेल्या क्षेत्रावर जी काही कारवाई करायची होती जे बाबतीत जे निर्देश दिले होते त्या अनुषंगाने माननीय आयुक्त महोदय यांनी आज महानगरपालिकामध्ये विविध प्रशासनाचे प्रमुख, रेल्वे स्टेशन मॅनेजर, एअरपोर्ट मॅनेजर, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय तसेच स्टेट हायवेज, NHAI या सर्व प्रशासकीय प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्यासाठी, अंमलबजावणी करण्यासाठी स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत. आणि त्या अनुषंगाने भटक्या कुत्र्यांच्या संदर्भामध्ये मनुष्य आणि कुत्रा संघर्ष कमी करण्यासाठी महानगरपालिकेने पावले उचललेली आहेत. माननीय आयुक्त यांच्या आदेशानुसार सर्व उपाययोजना व अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पशुवैद्यकीय विभाग व सर्व अमरावती महानगरपालिकेतले पशुप्रेमी यांनी घ्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. बंडरामध्ये 27 वर्षीय तरुण ऋषिकेश खापेरकरची झालेली निर्घुण हत्या संपूर्ण शहराला हादरून गेली आहे. सावता मैदान परिसरात मध्यरात्री घरात घुसून 10-12 जणांनी त्याची हत्या करत कुटुंबाला आणि शेजाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्यात. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट असून आमदार रवी राणा यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेत कडक भूमिकेची घोषणा केली आहे. आरोपींची धिंड काढून धुलाई करा अशी थेट ताकीद त्यांनी पोलीस आयुक्तांना दिली असून मृतकाच्या परिवाराला 1 लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली आहे. बडनेरा शहरातील सावता मैदान परिसरात गुरुवारी मध्यरात्री थरकाप उडविणारी घटना घडली. वस्तीमध्ये घुसून 10 ते 12 जणांनी 27 वर्षीय ऋषिकेश खापेकर याला घरातून ओढत बाहेर काढले आणि निर्घुण मारहाण करत त्याची हत्या केली. या टोळक्याने हत्येनंतर कुटुंबियांना आणि शेजाऱ्यांना स्पष्ट धमकी दिली, कुणी पोलिसांना सांगितलं तर तुम्हालाही मारू.
या घटनेनंतर परिसरात तीव्र भीती आणि संताप पसरला. घटनेची माहिती मिळताच आमदार रवी राणा यांनी पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. ऋषिकेश हा अतिशय गरीब कुटुंबातील कर्ता पुरुष होता. त्याच्या मागे पत्नी, सासू आणि फक्त 12 दिवसांची लहान मुलगी आहे. विशेष म्हणजे 3 दिवसांनी या बाळाचे नामकरण ठरले होते. मात्र त्याआधीच हा दुर्दैवी प्रसंग आला. आमदार रवी राणा यांनी या घटनेची सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील चौहान यांना कठोर शब्दात फैलावर घेतले. त्या पाठोपाठ पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांना फोन करून थेट निर्देश दिले. बंदरामध्ये जी घटना झाली ना, तिथे सगळं परिवार आहे उभा माझ्यासोबत. ती आहे बंदराची. काल वातावरण खराब झालं असतं, मी तिथे गेलो असतो तर. पण असं आहे आता की पोलिसांना आपल्याला कडक निर्देश द्यावा लागेल की घरामध्ये येऊन चाकू मारणे आणि चाकू मारून परत त्या घराच्या लोकांना धमकी देणे की कोणी जर बयान दिलं तुम्हाला आम्ही सुटल्यानंतर मारू, हे तर खूप मोठी दादागिरी झाली ना. तर त्या लोकांना जे पकडलं आता पोलिसांनी, त्यांना चौकामध्ये जसं अमितेश कुमार पुण्यामध्ये मारते त्या पद्धतीनं एखादी ॲक्शन आपण घेतली पाहिजे बा. काय नाही तर काय, हे सगळे असं गुंडागर्दी चालन, धंदे चालन, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वातावरण खराब होऊन जाईल. तर थोडंसं स्ट्रिक्ट वातावरण तयार करून त्यांना फिरवा. जिथं त्यांना मारलं त्या जागेवर आणा. त्या जागेवरून लोकांनी पाहायला पाहिजे की पोलीस त्यांना मारत आहे, धुलाई करत आहे आणि त्याच्यावर ॲक्शन घेत आहे. नाही तर काय, इथं पूर्ण वातावरण दहशतीचं आहे. आता आम्ही कायदा सुव्यवस्था पालन करतो, तुम्हाला तो कायदा सुव्यवस्था दाखवा लागेल समोरून. काय तेवढं कडक मला 2 दिवसात ॲक्शन घेऊन दाखवा. आरोपींची वस्तीमध्ये धिंड काढा, धुलाई करा, बडनेरात कायदा सुव्यवस्था नीट करा, गुन्हेगारांना वठणीवर आणा. याशिवाय मृतकाच्या कुटुंबाला त्यांनी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. यावेळी भाजपा आणि युवा स्वाभिमानचे कार्यकर्ता, पदाधिकारी यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. बडनेरातील समता चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने संविधान दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ज्येष्ठ आणि युवा कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ पार पडलाय. संविधान पुस्तिकेच्या प्रतिकृतीचे लोकार्पण, पुतळ्याला अभिवादन आणि भीमगीतांनी भरलेला हा कार्यक्रम संविधान प्रेमींच्या मोठ्या उपस्थितीत उत्साहात साजरा झालाय. बडनेरा नवी वस्तीतील समता चौकात भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात संविधानाची उद्देशिका वाचून पुतळ्याला हार अर्पण आणि संविधान पुस्तिकेच्या प्रतिकृतीचे लोकार्पण या मुख्य कार्यक्रमांचा समावेश होता. स्मारक समितीने या कार्यक्रमासाठी विशेष पुढाकार घेतला. या कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ समाजसेवकांच्या कुटुंबियांना मरणोत्तर सत्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय अन्य सदस्य, पदाधिकारी आणि स्मारक सौंदर्यीकरणाची जबाबदारी सांभाळणारे अभियंता यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला 26/11 मुंबई हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर स्वाभिमान पक्षाचे शहराध्यक्ष अजय जयस्वाल आणि उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन केले. संविधान पुस्तिकेच्या प्रतिकृतीचे लोकार्पण मुमताज लाईक अहमद पटेल आणि महिला भगिनींच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी भीमगीतांची सुंदर मैफिल सादर झाली. शहरातील संविधान प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढविली. दर्यापूर शहरातील हद्दवाढीनंतर नव्या प्रभागात अत्याधुनिक सुविधा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या नव्या प्रभागाचा विकास शहराच्या सर्वांगीण प्रगतीचा नवा अध्याय ठरणार असल्याचं काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मंदाकिनी सुधाकर भारसाकडे यांनी सांगितलं आहे. दर्यापूर येथे आयोजित श्री गजानन महाराजांच्या ग्रंथ पारायण आणि महाप्रसाद कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मंदाकिनी भारसाकडे यांना आगामी निवडणुकीकरिता आशीर्वाद दिला आहे. दर्यापूर शहरात हद्दवाढीनंतर नव्या प्रभागात व्यापक बदलांची प्रक्रिया सुरू झाली आहे. या नव्या प्रभागात रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, प्रकाश योजना आणि इतर सार्वजनिक सेवांच्या स्वरूपात अत्याधुनिक सुविधा देण्याची तयारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगर परिषदेमार्फत युद्ध पातळीवर सुरू आहे. नव्या प्रभागाचा विकास हा केवळ सौंदर्यीकरणापुरता मर्यादित न राहता नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्याकडे लक्ष केंद्रित करणारा आहे. सरकारच्या मदतीने आणि स्थानिक पातळीवरील नियोजनात्मक कार्यवाहीद्वारे नागरिकांना विश्वासार्ह, आधुनिक आणि प्रभावी सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवलं गेलंय. याच पार्श्वभूमीवर दर्यापूर येथे श्री गजानन महाराजांच्या ग्रंथ पारायणाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या समारोपाला झालेल्या महाप्रसाद सोहळ्यात काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मंदाकिनी सुधाकर भारसाकडे प्रमुख उपस्थित होत्या. विशेष म्हणजे महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मंदाकिनी भारसाकडे यांना शहराच्या विकासासाठी आशीर्वाद दिला. नव्या प्रभागाचा कायापालट आणि विकास साध्य करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमरावतीतील हौशी संगीतप्रेमींनी बॉलिवूडचे महानायक स्वर्गीय धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. शहरातील संगीतप्रेमींनी एकत्रित येत आयोजित केलेल्या या कार्यक्रमात धर्मेंद्रजींची सदाबहार गाणी रसिकांकरिता भावस्पर्शी ठरली आहे. या कार्यक्रमात चंद्रकांत पोपट यांनी आया है मुझे फिर याद हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकले, तर सुरेश वसाणी यांनी पल पल दिल के पास या अप्रतिम गाण्याने सभागृह दुमदुमून सोडलेत. धर्मेंद्रच्या लोकप्रिय चित्रपटांतील तुम तो चले गए, ड्रीम कर, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे अशा अनेक हिट गीतांची ही रंगतदार मेजवानी देण्यात आली. या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून डॉक्टर प्रीती रावल, सीमा मुंदडा, मानसी शर्मा, सचिन सादणे, उमा वर्मा तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग महिला परिवारातील मान्यवर उपस्थित होते. अमरावती महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षण ठरली. धर्मेंद्र यांच्या समृद्ध कारकिर्दीला आणि त्यांच्या अमर गीतांना दिलेली ही संगीत श्रद्धांजली अमरावतीकरांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरलाय. अमरावतीच्या हौशी संगीतप्रेमी यांच्या वतीने बॉलिवूडचे हिमॅन स्वर्गीय धर्मेंद्र यांना आदरांजली अर्पण करण्याकरिता विशेष संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 24 नोव्हेंबर रोजी त्यांच्या निधनानंतर देशभरातून व्यक्त झालेल्या शोक भावनांना साथ घालत त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याकरिता हा कार्यक्रम भावुक वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे चंद्रकांत पोपट यांच्या आया है फिर मुझे याद या भावस्पर्शी सादरीकरणाने. त्यानंतर सुरेश वसाणी यांनी पल पल दिल के पास हे सदाबहार गीत सादर केले. तू आजा तेरी याद आई, झिलमिल सितारों का आंगन होगा, हम बेवफा हरगिज ना थे, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे आणि सात अजूबे इस दुनिया में अशा अनेक गाण्यांनी प्रेक्षकांची मनं मोहरून गेलीत. या कार्यक्रमात डॉक्टर प्रीती रावल, सीमा मुंदडा, मानसी शर्मा, सचिन दासने, उमा वर्मा तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग महिला परिवाराची उपस्थिती लाभली. अमरावती महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव हेही विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. धर्मेंद्र यांच्या अमर गीतांची आठवण ताजी करणारी ही संगीत श्रद्धांजली रसिकांकरिता एक अविस्मरणीय क्षण ठरला. चांदूरबाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी परिसरात अवैध मुरुम वाहतुकीमुळे एका तरुणाचा जीव गेला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षावर नागरिकांचा संताप उसळला असून मृतक अमोल पेठे यांना न्याय मिळावा तसेच अवैध वाहतूक तात्काळ बंद करावी अशा ठाम मागण्या नागरिकांनी केल्या आहेत. चांदूरबाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी परिसरात अवैध मुरुम वाहतुकीने आणखी एक बळी घेतला आहे. सकाळी अवैधपणे धावणाऱ्या वेगवान मुरुम टिप्परने दुचाकीला भीषण धडक दिली आणि गावातील युवक अमोल पेठे यांचा जागीच मृत्यू झालाय. घरातील एकमेव कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की महिन्यांपासून या अवैध वाहतुकीविरोधात सतत तक्रारी केल्यात, निवेदने दिलीत, परंतु प्रशासनाने दुर्लक्षच केले आणि आज त्यास निष्काळजीपणाची किंमत एका निष्पाप जीवाने मोजावी लागली. या घटनेनंतर नागरिकांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलाय. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं असलं तरी नागरिकांच्या मते फक्त चालकच नव्हे तर अवैध वाहतूक चालवणारे आणि पाठबळ देणारे सर्वजण या कारवाईच्या कक्षेत यावेत. नागरिकांच्या मुख्य मागण्या आहेत. अवैध मुरुम वाहतूक तात्काळ बंद करावी, टिप्परवर वेग मर्यादा आणि जीपीएस नियंत्रण लागू करावेत आणि मृतकाच्या कुटुंबाला न्याय व नुकसान भरपाई द्यावी. ही घटना फक्त अपघात नाही, ही घटना आहे व्यवस्थेच्या अपयशाची आणि दुर्लक्षाची. आता प्रशासन जागे होणार का, हा मोठा प्रश्न आहे. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. औसा नगर परिषद निवडणुकीत यंदा जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. भाजपा शिवसेना महायुतीच्या उमेदवार यांना ओबीसी महिला वार्डमध्ये जोरदार पाठिंबा मिळत असल्याचं एक्झिट पोल सूचित करीत आहे. औसा नगर परिषदेत काँग्रेसची अनुपस्थिती आणि महाविकास आघाडीतील 3 उमेदवारांच्या माघारीनंतर मुख्य लढत फक्त भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच अडकली आहे. 23 पैकी केवळ 21 उमेदवार रिंगणात असल्याने दोन्ही पक्ष मतपेढी मजबूत करण्यासाठी मोर्चे बांधणी करीत आहेत.
बदलणारे प्रभागनिहाय समीकरण आणि स्थानिक मुद्द्यांमुळे औसा नगरपालिका निवडणूक अधिकच तापली आहे. औसा नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. एक्झिट पोलनुसार भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना ओबीसी महिला प्रभागात मजबूत पाठिंबा मिळत असल्याची चिन्हे दिसत आहे. यंदा काँग्रेसने मैदान सोडल्यामुळे लढत सरळ 2 पक्षांमध्ये झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस. महाविकास आघाडीतील 3 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर 23 पैकी केवळ 21 उमेदवारच निवडणूक रिंगणात आहे. या परिस्थितीमुळे दोन्ही प्रमुख पक्षांनी स्वतःच्या मतदारापर्यंत पोहोचण्याकरिता आक्रमक प्रचार मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. औसा शहरातील प्रभागनिहाय राजकीय गणित सतत बदलत असल्यामुळे मतदानाचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नसल्याने त्रिकोणी लढतीऐवजी सरळ द्विपक्षीय संघर्ष तीव्र झाला आहे. स्थानिक प्रश्न, विकास कामे आणि जातीय समीकरणे या तिन्ही गोष्टींचा थेट परिणाम एक्झिट पोलवर दिसत आहे. निवडणूक चुरशीची असली तरी हवा आपल्याच बाजूने असल्याचा विश्वास भाजप, शिवसेना महायुतीने व्यक्त करत आहे. तर सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहेत. परिषदेची सध्या निवडणूक सध्या चालू आहे. तर आपण आपल्याकडे औषधातले काही नागरिक आहेत, आपण त्याला विचारू नेमकं झेंडा कोणाचा फडकणार, सत्ता कोणाची येणार, नगराध्यक्ष कसा असावा याबाबत. नगराध्यक्ष व्यवस्थित असावा, प्रत्येक वेळेस काम करणारा असावा, प्रत्येकाला साथ देणारा असावा, मदत करणारा असावा, असा असावा नगराध्यक्ष. नगर परिषदची सध्या निवडणूक चालू आहे. हो, झेंडा कोणाचा फडकणार नगर परिषद? झेंडा भारतीय जनता पार्टी कमळ. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आमदार अभिमन्यू पवार साहेब बीजेपी औसा. नगराध्यक्ष कमळाचाच पाहिजे, कारण का लाईन क्लिअर असते. औसा, मुंबई, दिल्ली डायरेक्ट अनुदान. आमचं मत विकासाला, आमचं मत भारतीय जनता पार्टीला आहे. काय नेमकं कशाबद्दल काय? नाही, आमदार साहेबांनी भरपूर विकास केला, भरपूर म्हणजे भरपूर. म्हणजे झेंडा कोणाचा? बीजेपीचा, भारतीय जनता पार्टी, अभिमन्यू पवार साहेब यांच्या पाठीशी आहोत आम्ही. विकास सांगायचा गेला तर सर, साहेबांनी जेवढा विकास केला तेवढा कुणाच महाराष्ट्रात कुणाच आमदारांनी विकास केला नाही. 600 कोटी रुपयाचा विकास झालेला आहे. गोपाळपूर असेल, बालाजी मंदिर रस्ता असेल, गोपाळपूर रस्ता असेल, पुन्हा सरकारी दवाखान्याचं काम असेल, पुन्हा श्रीरामगडाचं बांधकाम असेल, हे पुन्हा 3रा टप्पा रुंदीकरण असेल रस्त्याचा, हनुमान मुसार व्यवस्थे शिवाय चौक रस्ता असेल, सर्व साहेबांनी काम केलेली. सर्वात मोठं काम म्हणलं तर जे आमच्या माया भगिनी खांद्यावर काकत जी नवीन नवरी आली तिला हांडा उचलत आली. नवरी 3ऱ्या दिवशी पाण्याला पळत होती, फिल्टरला, बोरला सायकल घेऊन खांद्यावर, याच्यावर हांडा ती हांडा बंद केले. आणि पहिलं सर औषधामध्ये पोरगी द्यायचं म्हणले की लोक नग म्हणायचे. आता उरपाट्या पहिल्यांदाच औषध तालुक्यात पोरगी द्यायला पसंत करत आहेत आमदार साहेबांमुळे. कारण की ते आमदार साहेबांनी पाण्याची वगैरे सारे रस्त्याची. प्रामाणिक राहावा, चांगले काम करणारे राहावं, सगळ्याचे प्रश्न सोडविणार राहावं. बीजेपी मध्ये आता गरीबाचे दिले चांगले आहे ना बाई, सुशिक्षित आहे. यांना तर जड अभिमान पवार, दुसरं कोण बीजेपी. नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत अक्षरशः गोंधळ उडाला आहे. शेकडो नाही तर हजारो शेतकरी पाससाठी रांगेत उभे असताना फेडरेशनची नोंदणी करणारा संबंधित अधिकारी अचानक आवारातून पळून गेलाय. फेडरेशनची व्यवस्था कोलमडली, सिस्टीम डाऊन, सर्व्हर फेल आणि शेतकरी मात्र उपाशी तापाशी रांगेत उभे. हा नेमका शेतकऱ्यांवरचा अन्याय की सरकारी योजनांचा फक्त कागदी गाजावाजा? जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव एपीएमसी मध्ये पहाटेपासूनच हजारो शेतकरी पास मिळविण्यासाठी रांगेत उभे होते. कोणी उपाशी, कोणी तापाने त्रस्त, तर कोणी कागद हातात धरून अनिश्चिततेत. पण पास मिळतच नाही. समृद्धी पोर्टलवर मका, बाजरी खरेदीच्या घोषणा मोठ्या थाटात करण्यात आल्या, पण वास्तव मात्र वेगळंच. सिस्टीम डाऊन, सर्व्हर फेल आणि पास बंद. याच दरम्यान सर्वात धक्कादायक प्रकार म्हणजे फेडरेशनची नोंदणी करणारी व्यक्ती अचानक एपीएमसीच्या आवारातून थेट पडून गेली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणारा एकही अधिकारी जागेवर नाही. सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांना फक्त ढकलाढकली, त्रास आणि अपमान सहन करावा लागला. सरकारच्या योजना कागदावर चमकदार, पण शेतकऱ्यांच्या खऱ्या जगण्यात मात्र
गोंधळ, त्रास आणि निराशा. शेतकऱ्यांचा सवाल थेट आहे की असं असेल तर शेती कसली करायची, कुणावर विश्वास ठेवायचा. मक्कासाठी आलो, नंबर राहत होता ते मार्केट कमिटी दखल घेत नाही. मार्केट कमिटी म्हणते आमचा काही संबंध नाही, तुम्हाला काय करत ते बाहेर करा. सचिव ऐकत नाही, मार्केट कमिटी ऐकत नाही. याला जबाबदार कोण आहे? शेतकरी येऊन बोरसे साहेब कोण म्हणतो आमचा काय संबंध आहे, तुम्ही बाहेर निघा, असं करा. सकाळ 7 वाजेपासून इथे आलेले, अजून जेवण नाही, काय नाही. अजून नंबर अधिकारी सुद्धा थांबत नाही, पळून जात आहे. याचं कोण फेडरेशन गांधी कोण आहे? कचरदास गांधी. मग हे मार्केट कमिटी माणसं कशासाठी नेमलेले, याची दखल घेतली पाहिजे कोणीतरी. दर्यापूर शहरातील हद्दवाढीनंतर नव्या प्रभागात अत्याधुनिक सुविधा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या नव्या प्रभागाचा विकास शहराच्या सर्वांगीण प्रगतीचा नवा अध्याय ठरणार असल्याचं काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मंदाकिनी सुधाकर भारसाकडे यांनी सांगितलं आहे. दर्यापूर येथे आयोजित श्री गजानन महाराजांच्या ग्रंथ पारायण आणि महाप्रसाद कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मंदाकिनी भारसाकडे यांना आगामी निवडणुकीकरिता आशीर्वाद दिला आहे. दर्यापूर शहरात हद्दवाढीनंतर नव्या प्रभागात व्यापक बदलांची प्रक्रिया सुरू झाली आहे. या नव्या प्रभागात रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, प्रकाश योजना आणि इतर सार्वजनिक सेवांच्या स्वरूपात अत्याधुनिक सुविधा देण्याची तयारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगर परिषदेमार्फत युद्ध पातळीवर सुरू आहे. नव्या प्रभागाचा विकास हा केवळ सौंदर्यीकरणापुरता मर्यादित न राहता नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्याकडे लक्ष केंद्रित करणारा आहे. सरकारच्या मदतीने आणि स्थानिक पातळीवरील नियोजनात्मक कार्यवाहीद्वारे नागरिकांना विश्वासार्ह, आधुनिक आणि प्रभावी सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवलं गेलंय. याच पार्श्वभूमीवर दर्यापूर येथे श्री गजानन महाराजांच्या ग्रंथ पारायणाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या समारोपाला झालेल्या महाप्रसाद सोहळ्यात काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मंदाकिनी सुधाकर भारसाकडे प्रमुख उपस्थित होत्या. विशेष म्हणजे महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मंदाकिनी भारसाकडे यांना शहराच्या विकासासाठी आशीर्वाद दिला. नव्या प्रभागाचा कायापालट आणि विकास साध्य करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती. जवाहर रोड, अमरावती. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नांजा गावात अवैध गर्भलिंग निदान करणारा रॅकेट उघडकीस आला आहे. आरोग्य विभाग आणि जालना पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या बेकायदेशीर धंद्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 2 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून वापरले जाणारे अत्याधुनिक सूक्ष्म उपकरणही जप्त करण्यात आलं आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नांजागाव परिसरात अवैध गर्भलिंग निदानाचा धक्कादायक गोरखधंदा सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली आहे. या माहितीनुसार आरोग्य विभाग आणि जालना पोलिसांनी संयुक्त पथक तयार करून गुप्त तपास सुरू केला आहे. या तपासात नांजा गावातील पत्र्याच्या शेडमध्ये गुप्तपणे गर्भलिंग तपास करण्यात येत असल्याची खात्री झाली. त्यानंतर पथकाने अचानक छापा टाकत 2 आरोपी केशव गावंडे आणि सतीश सोनवणे यांना ताब्यात घेतलं आहे. तपासात उघड झालं आहे की अटक केलेल्या आरोपींपैकी एक पॅथॉलॉजिस्ट असून दुसऱ्या आरोपीवर तर याच प्रकारच्या अवैध कृत्याचा गुन्हा यापूर्वीही दाखल आहे. छाप्यातून पेनाच्या आकाराचे गर्भलिंग निदान करणारे सूक्ष्म उपक्रम जप्त करण्यात आले. हे उपकरण मोबाईल ॲपशी जोडून गर्भलिंगाची चाचणी केली जात असल्याचे उघड आले आहे. या ठिकाणी 3 पुरुष आणि 3 महिला उपस्थित असल्याचेही पथकाला आढळलेत. म्हणजेच गर्भलिंग तपास सुरू असतानाच कारवाई झाली आहे. या प्रकरणात 2 मुख्य आरोपींबरोबरच एकूण 6 पुरुष आणि महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून भोकरदन पोलीस पुढील तपास करीत आहेत. वाशिमच्या मंगळूरपेठ तालुक्यातील स्वासिन गावात पती पत्नीचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून सुरू झालेली ही घटना रातोरात दुःखद शोकांतिकेत बदलली आहे.
पत्नीने विहिरीत उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला तर तिला वाचवण्यास गेलेल्या पतीचाही यात बळी गेला आहे. सकाळी आपत्कालीन पथकाने दोघांचेही मृतदेह बाहेर काढले असून या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील स्वासिन गावातील अमोल जगताप आणि त्यांची पत्नी सीमा जगताप यांच्यात बुधवारी संध्याकाळी किरकोळ वाद झाला. घरातील भांडणानंतर क्षणभराच्या रागाच्या भरात सीमा जगताप घरातून निघून गेली आणि काही अंतरावरील शेतातील विहिरीत तिने उडी मारली. हे पाहताच तिचा पती अमोल जगतापही जीवाची पर्वा न करता विहिरीत उडी मारून तिला वाचविण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पाण्याची खोली जास्त असल्याने आणि अंधार वाढत असल्याने दोघेही पाण्यातच बुडाले. या दरम्यान पती पत्नी घरातून बाहेर गेल्याने गावकऱ्यांनी शोधाशोध घेतला असता शेतातील विहिरीजवळ सीमाची चप्पल दिसली. त्यानंतर गावकऱ्यांना संशय आल्याने विहिरीत शोधकार्य सुरू केले, परंतु अंधारामुळे शोध मोहीम ही थांबावी लागली. गुरुवारी सकाळी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झालेत. त्यांनी काही तासांच्या प्रयत्नानंतर दोघांचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढलेत. अमोल आणि सीमाच्या मृत्यूने संपूर्ण स्वासिन गावात शोककळा पसरली आहे. या दाम्पत्यामागे 15 वर्षाचा मुलगा आणि 12 वर्षाची मुलगी अशी 2 लहान मुले पोरकी झाली आहे. याबाबत मंगरुळपीर पोलीस पुढील तपास करीत आहेत. माडी रोडवरील अच्युत महाराज हॉस्पिटल परिसरात भीषण अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात 5 ते 6 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे, तर एक महिला मृत अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आली असून वाहन चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्यापही स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. अमरावती मार्डी रोडवरील अच्युत महाराज हॉस्पिटल परिसरात गुरुवारच्या सायंकाळी भीषण अपघात घडला. या अपघातात 2 वाहने जी विरुद्ध दिशेने जात होती आमने सामने जोरदार धडकली. प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत 5 ते 6 जण जखमी झाले होते, मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. त्यात एक महिला रुग्णालयात दाखल होताच मृत घोषित करण्यात आली, तर एका वाहन चालकाचा मृत्यू घटनास्थळीच झाला होता. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जखमी आणि मृतकांची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेची माहिती तात्काळ फ्रेजरपुरा पोलिसांना देण्यात आली. जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर मृतकांना शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण आणि अपघातात जखमी आणि मृत झालेल्यांची ओळख पटविण्याचे काम पोलीस करीत आहेत. पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे, तर अपघाताची माहिती मिळताच रुग्णालयात संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीची व्यवस्था केली. ही दुर्घटना माडी रोडवरून प्रवास करताना वाहन चालकांनी सतर्क राहणे किती महत्वाचे आहे हे अधोरेखित करते. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रामबाग परिसरात पिता पुत्रावर बिटांनी हल्ला झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांनी दिली आहे. महेश सागळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट 3 यांच्या सांगण्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. इमामवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांना गुरुवारी 27 नोव्हेंबर रोजी दिलेल्या माहितीमध्ये रामबाग परिसरातील एका धक्कादायक प्रकरणाचा उलगडा केलाय. रामबागमध्ये एका पिता पुत्रावर विटांनी हल्ला झाल्याची घटना उघड झाली. अचानक झालेल्या या हल्ल्यात दोघांनाही दुखापत झाली असून परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट क्रमांक 3 चे अधिकारी महेश सागळे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक चौकशीत हल्ल्याचे कारण समजण्यासाठी पोलिसांनी अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदविले. आरोपींची ओळख पटली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास इमामवाडा पोलीस करीत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांनी सांगितले की आरोपीला लवकरच ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि घटनास्थळाचे सर्व तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. इमामवाडा पोलीस हद्दीत फिर्यादी अश्वजित वानकडे राहणार रामबाग इथे त्यांचं स्वतःचं घर आहे. सर्वजण घरी असताना घराबाहेर कोणतरी शिवीगाळ करत होतं म्हणून ते त्यांचा मुलगा घराबाहेर आला रितेश आणि बाहेर जो शिवीगाळ करत होता मुलगा आरोपी त्याचे नाव सौरभ खवडे राहणार गणेशपेठ. त्याला विचारलं की बाबा तू का शिवीगाळ करतोय, तर त्याच्याशी बोलणे पुन्हा त्याने त्याला अश्लील भाषेत शिवीगाळ चालू केली आणि हाणामारी करायला लागला. ते पाहून घरातून फिर्यादी म्हणजे वडील भांडणं सोडायला आले. वडिलाला पण त्या आरोपीने मारलं आणि तिथेच एक पडलेली वीट उचलून फिर्यादीच्या मुलाला
त्याने डोक्यात मारले, त्यामुळे तो मुलगा खाली पडला. खाली पडल्यामुळं तो आरोपी पळून गेला आणि मग त्याने ते उपचार केल्यानंतर आपल्याकडे तक्रार दिली. तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपीचा शोध घेऊन आपण त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई केली. चंदननगर परिसरात असामाजिक तत्वांचा धुमाकूळ वाढत असून एका धक्कादायक सीसीटीव्ही फुटेजमधून याचा पुरावा समोर आला आहे. भर रस्त्यात तिघा तरुणांनी भरधाव दुचाकीवरून जात पादचारी नागरिकाला अकारण लाथ मारून पळ काढण्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 27 नोव्हेंबर रोजी दुपारी साधारणतः 4 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील चंदननगर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. फुटेजमध्ये दिसते आहे की रमेश मोथे हे आपल्या घराबाहेर रस्त्यावर उभे असताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीवर 3 युवक तिथून जात होते. अचानक दुचाकीवर मागे बसलेल्या युवकाने रमेश मोथे यांना जोरदार लाथ मारली. या धक्क्याने रमेश मोथे हे जमिनीवर आपटलेत. लाथ मारल्यानंतर काही अंतरावरच दुचाकीचा ताबा सुटला आणि 3ही युवक रस्त्यावर कोसळलेत. तरीही कुणालाही मदत न करता किंवा जबाबदारी न घेता तिघेही त्वरेने उठून तिथून पळून गेलेत. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये मोठा संताप आहे. असामाजिक तत्वांचे प्रमाण वाढत असून वरिष्ठ नागरिक आणि महिलांसाठी घराबाहेर सुरक्षितपणे फिरणे ही सुद्धा आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलीस या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे. पारडी पोलीस ठाणे परिसरात कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. 27 नोव्हेंबर रोजी हा मृतदेह आढळला असून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम वरिष्ठ पोलीस करीत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी याबाबतची अधिक माहिती दिली असून सध्या पोलीस तपास सुरू आहे. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी एक धक्कादायक घटना समोर आली. दुपारी 4च्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की परिसरात कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह पडलेला आहे. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलीस पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे मृत व्यक्तीचे वय, लिंग आणि ओळख तात्काळ समजू शकली नाही. मृतदेह पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेमागील कारण, मृत्यूचा कालावधी आणि मृत व्यक्तीची ओळख हे सर्व तपासाचे प्रमुख मुद्दे आहेत. पोलीस आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मागील काही दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीची नोंद आणि इतर तांत्रिक बाबींचा आधार घेत तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीती आणि चर्चांना उधाण आले आहे. पारडी पोलीस अंतर्गत जिन्सी कापसी गाव आहे, तिथे स्मशानभूमी आहे आणि त्याच साईडला एक कचऱ्याच्या ढिगार आहे. तर परवा रात्री आम्हाला जी माहिती भेटली होती की तिथे काही अननोन बॉडी भेटली. जेव्हा आपण जाऊन प्रत्यक्षदर्शी आम्ही गेलो, स्टाफचं तिथे सर्च केलं, तर जे हे होतं आपलं जे म्हणजे तिथे जो बेगर व्यक्ती आहे त्याच्या कंकाल भेटलेला होता आणि पूर्ण पाणी भेटलेलं आहे. जवळपास बॉडी खूप डिकम्पोज झाली आहे. असं वाटतं की तो कचरा वेचायला गेला होता आणि ते पाय घसरून तिथे उतार वगैरे आहे, पाणी थोडंसं साचलेलं असतं ते जमीन शेताची असल्यामुळे किंवा ते याची स्मशानभूमी आहे त्या साईडला कोणी जात नाही. तर व्यक्ती तो पडून आला आणि त्याचमुळे प्राथमिकता अशी आहे की तो बेगर आहे आणि तो पडला होता आणि बरेच दिवसापासून काही लक्ष गेलं नाही. जेव्हा काल परवा कुत्र्यांनी ते बॉडी ओढत आणली, त्यानंतर ते गावकऱ्यांच्या लक्षात आलं. लगेच आम्हाला बोलवलं, आम्ही घटनास्थळी गेलो, सगळं पंचनामे वगैरे करून बॉडी रवाना केली. नाही, बॉडीची ओळख अजून पटलेली नाही. आमचा शोध सुरू आहे, तपास सुरू आहे आणि त्याच्याकडे काही असं भेटलं नाही. पण एक अजून काहीतरी कमरेचा जो पॅन्ट आहे त्याच्यावर काही टेलरचं नाव आहे, तर त्याच्यावरून शोध मोहीम घेणं सुरू आहे. नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील आमडीत उडान पुलावर पहाटेच्या वेळी भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने एका अनोळखीच व्यक्तीस दिलेल्या जोरदार धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून रामटेक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर असलेल्या आमडी उड्डाण पुलावर पहाटेच्या सुमारास एक धक्कादायक अपघात घडलाय. रस्त्यावरून जात असताना एका अनोळखी व्यक्तीस भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली आहे. धडक ही एवढी भीषण होती की त्या व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झालाय. स्थानिकांनुसार मृत व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची चर्चा आहे, परंतु त्याची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. अपघाताच्या धडकेमुळे त्याचा देह गंभीरपणे विद्रूप झाला होता, त्यामुळे ओळख पटविणे आणखी कठीण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच ओरिएंटल टोल प्लाझा कर्मचारी आणि रामटेक पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचलेत. पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठविण्यात आला आहे. अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस उड्डाणपूल आणि महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. धडक देणाऱ्या वाहन आणि चालकाची ओळख पटवण्याकरिता पोलीस पथक युद्ध पातळीवर तपास करीत आहेत. नागपूरच्या नंदनवन परिसरात मकर संक्रांतीपूर्वी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित नॉयलॉन मांजाचा साठा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने ही कारवाई केली असून यात एक आरोपीला अटक झाली आहे. आणखी आरोपींचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. नागपूरच्या नंदनवन हद्दीत मकर संक्रांतीपूर्वी मोठी आणि महत्वाची कार्यवाही करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने हसनबाग परिसरात छापा मारून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित नायलॉन मांजाचा मोठा साठा जप्त केला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश सागडे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की हसनबाग भागात नायलॉन मांजाचा अवैध साठा ठेवण्यात आला आहे. त्यानुसार पथकाने तात्काळ छापा टाकत हा संपूर्ण साठा ताब्यात घेतला. पर्यावरणासाठी आणि पक्ष्यांच्या जीवाला गंभीर धोका ठरणारा हा नायलॉन मांजा दरवर्षी मकर संक्रांतीच्या काळात मोठ्या प्रमाणात वापरला जातो. त्यामुळे अशा अवैध साठ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांची मोहीम सध्या सुरू आहे. या प्रकरणात एका आरोपी विरुद्ध नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आणखी लोकांचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तपास सुरू आहे आणि गुन्हे शाखेकडून आगामी काळात अशी आणखी कारवाई होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मकर संक्रांतीला पतंग उडवण्याचा आनंद लोक घेत असतात. त्याच्या अनुषंगाने जर साध्या दोऱ्याने पतंग उडवला तर सर्वांनाच ते फायदेशीर आहे. नायलॉन मांजा हा शासनाने प्रतिबंधित केलेला असून माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर यांनी त्याच्यावर कडक कारवाई करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने आमचे युनिट 3 येथील पथकातील मधुकर काठोके यांना नायलॉन मांजा मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली होती आणि त्यानुसार हसनबाग या ठिकाणी त्यांनी रेड करून एकूण 10 पेटी म्हणजे त्यामध्ये 565 चकऱ्या जी आहे ती नायलॉन मांजाच्या मिळून आलेल्या आहेत. त्याची एकूण किंमत आहे 8,47,000 रुपये. ते जप्त करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये युनिट 3 येथील पोलीस हवालदार यादव, पोलीस अंमलदार दीपक लाकडे तसेच युनिटचे सर्व अंमलदार PSI काठोके आणि PSI देशमुख यांनी हे काम केलेले आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत BTP यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरील बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला रासे सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत.
तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.